आखाती देशातील युद्धाचा परिणाम अंडी दरावर 2 रुपयांनी दर घसरल्याने उत्पादक चिंतेत. आखाती देशातील युद्ध आणि वाढत्या उन्हाचा परिणाम अंडी दरावर झालेला आहे. अंड्यांचे दर 2 रुपयांनी घसरल्याने सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. विटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अंड्यांचं उत्पादन केलं जात आहे. विटा येथून सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अंड्यांची विक्री केली जाते. मात्र आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे अंड्यांची निर्यात आणि उठाव कमी झालेला आहे. 6 रुपये 10 पैसे प्रति नग असलेल्या अंड्याचा दर आता 4 रुपये 10 पैसे एवढा झालेला आहे. त्यामुळे अंड्यांच्या दरात 2 रुपयांनी घसरण झाली आहे. एका बाजूला कोंबडी खाद्य इतर खर्च वाढलेले असताना अंड्यांचे दर घसरल्याने अंडी उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अंडी उत्पादकांना अनुदान द्यावे अशी मागणी उत्पादकांकडून करण्यात येते आहे. नमस्कार, माझं नाव रोहन जाधव. सध्या अंड्यांच्या दरामध्ये फारच घसरण झालेली आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो दर साधारण 6 रुपये 10 पैसे होता तो आता 4 रुपये 10 पैसेपर्यंत येऊन टपलेला आहे. ह्याला मूलभूत 2-3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे सुद्धा अंड्यांच्या कन्झम्पशनमध्ये घसरण झालेली आहे. दुसरी गोष्ट जी युद्धाची परिस्थिती सध्या आहे त्यामुळे सुद्धा तमिळनाडूमधून जो एक्सपोर्ट होणारा जो माल आहे तो सर्व माल आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन टप होत आहे. त्यामुळे मार्केटची परिस्थिती घसरत चाललेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रॉ मटेरियलमध्ये जी वाढलेलं आहे त्या रॉ मटेरियलच्या दरामुळं सुद्धा पोल्ट्रीधारकांवरती फार अडचणीचा विषय आलेला आहे. माझी सर्व पोल्ट्रीधारकांच्या वतीनं सरकारला अशी मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर पोल्ट्रीधारकांसाठी अनुदान जाहीर करावं आणि जो रॉ मटेरियलवरती तुम्ही जो GST लावत आहात, आम्हाला 5% GST लागून येत आहे, तो GST सुद्धा त्यांनी कमी केला तर बऱ्यापैकी आम्हाला दिलासा पोल्ट्रीधारकांना मिळेल.